एक पुरावा समोर आलेला आहे की खरोखरच कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आहे। एका अत्यंत संवेदनशील प्रकरणामध्ये जिथे लहान मुलीवर अत्याचार करण्यात आले सातत्याने, सुरुवातीपासून आपण पाहतो की मी जेव्हापासून या विक्टीमतर्फे वकीलपत्र कल्याणच्या कोर्टामध्ये दाखल केलं तेव्हापासून मी अनुभवतो आहे की सातत्याने राजकीय दबाव पोलिसांवर आहे, राजकीय दबाव न्यायव्यवस्थेवर आणण्याचा प्रयत्न होतो आहे, राजकीय दबाव तपासाच्या प्रत्येक अंगावर आणण्याचा प्रयत्न होतो आहे। कारण की ज्या शिक्षण संस्थेत ही घटना घडलेली आहे ती शिक्षण संस्था एका विशिष्ट राजकीय पक्षाशी संबंधित आहे आणि त्या सत्ताधारी राजकीय पक्षाशी संबंधित असलेल्या संस्थेला वाचवणं जास्त महत्त्वाचं आहे। त्या मुलीला न्याय मिळाला नाही तरी चालेल अशा पद्धतीची रूपरेषा साधारणतः आखलेली आहे असं दिसते। त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यातून राजकारण करणाऱ्या लोकांना ही केस चालणं आणि न्याय मिळणं या मुलीला हे कदाचित अडचणीचं झालं होतं आणि त्यामुळे या माणसाचा मृत्यू होऊ देण्यात आलेला आहे असं सुद्धा मला प्रथमदर्शनी वाटतं। तुम्ही असं म्हणताय की राजकारण या सगळ्या गोष्टीत दिसतंय तुम्हाला आणि राजकीय सूचनेनंतर हे घडलंय? नक्कीच राजकीय सूचनेनंतर घडलेलं आहे, कारण की जो माणूस जेलमधून सरळ त्याला थेट न्यायालयात न्यायला पाहिजे केससाठी, त्याला बदलापूरच्या पोलीस स्टेशनमध्ये का नेण्यात आलं? बदलापूरच्या पोलीस स्टेशनमध्ये काय घडामोडी घडल्या, तिथे थांबवून त्याला कोणी उतरवून काय काय सांगितलं, या सगळ्याच गोष्टी आता चौकशीचा भाग असू शकतात। दुसरी गोष्ट साधी आहे की साधारणतः सामान्य माणसाला पोलिसांची बंदूक लॉक करणं अनलॉक करणं हे माहिती नसते आणि ती बंदूक त्यांची नेहमी लॉकच असते। दहशतवादी आतंकवादी नेत असताना सोडलं तर बाकीच्या वेळेस ती लॉक असते। अनलॉक करण्याचं तंत्र हे पोलिसांना माहिती असते, त्यामुळे ज्याला प्रशिक्षण नाही त्या माणसाच्या हातात बंदूक गेल्यावर तो ती अनलॉक करून स्वतःवर झाडून घेतो गोळ्या, हे सुद्धा शंकास्पद वाटते। असं म्हटलं जात होतं की पोलिसांवर फायर केलं अक्षयने, स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी मग त्याच्यावरती गोळ्या चालवल्या, एन्काउंटर केला। नाही, कोणाच्या तरी सूचनेवरून ही सगळी स्टोरी ही रचण्यात आली आहे का हा सुद्धा महत्त्वाचा भाग आहे। म्हणून मी आपल्याला म्हटलं की कारागृहातून थेट न्यायालयात नेण्यासाठी आरोपीची सोय झालेली असताना त्याला मध्येच बदलापूरच्या पोलीस स्टेशनमध्ये का नेण्यात आलं हा प्रश्न आता आम्ही उपस्थित करणार आहे उच्च न्यायालयात सुद्धा। उद्या उच्च न्यायालयात आम्ही याच्याबद्दलचं पुरसीस दाखल करून माहिती देऊ की अशा पद्धतीने शंकास्पद मृत्यू झालेला आहे। या मृत्यूची कारण पोलीस कोठडीत किंवा कस्टडीत मृत्यू झालेला असेल तर राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाला 24 तासाच्या आत त्याचा रिपोर्ट तयार करून 48 तासात आता कळवणं आवश्यक आहे। तर तो रिपोर्ट आणि अहवाल का तयार होतो याच्यावर सुद्धा आम्ही आता लक्ष ठेवून आहोत। पुढची जी यातली तुमच्याकडून केली जाणारी प्रक्रिया असेल ती नेमकी कशी असणार आहे त्याच्याबद्दल सांगा। कशा पद्धतीने पुढे प्रोसेस होईल या सगळ्या प्रकरणात तुमच्याकडून? बघा, एक आरोपी मारून टाकला याचा अर्थ न्याय मिळणार नाही असं नाही। मर्यादित स्वरूपात न्याय तरी मिळू शकणार आहे, कारण की शिक्षण संस्था चालक जे आहेत त्यांनी सुद्धा हयगय केलेली आहे लहान मुलांच्या सुरक्षेच्या संदर्भात आणि ही घटना घडलेली असताना त्याचं रिपोर्टिंग त्यांनी केलेलं नाही। कायद्यानुसार अशी लहान मुलांवर अत्याचाराची घटना पहिले रिपोर्ट केली पाहिजे संबंधित यंत्रणेला, ती त्यांनी केली नाही। त्यामुळे त्यांच्यावरची कारवाई ही होणारच आहे, पण आता या आरोपीला मारून टाकून किंवा मारण्यासाठी स्वतःला मारून घेण्यासाठी संधी निर्माण करून देऊन त्या संदर्भातला न्यायच एक जखमी करण्याचा प्रयत्न झालेला आहे। हे शक्य असतं का की पोलिसांच्या कमरेचं पिस्टल एखादा आरोपी काढून घेतो? नाही, म्हणूनच म्हटलं तुम्हाला, हे असं काढून घेणं, हिसकावून घेणं आणि एक आरोपी आणि 4-5-6 पोलीस त्याच्यासोबत असतील तर त्या एकट्या माणसांनी एवढी हिंमत दाखवणं हे खूप कठीण काम आहे आणि त्यामुळे एका षडयंत्राचा भाग अक्षय शिंदेचा मृत्यू आहे का याबद्दलची चौकशी झाली पाहिजे। पण पोलिसांवर अगोदर गोळ्या चालवल्या गेल्या म्हणून एन्काउंटर झाला असं म्हटलं जातं। पोलिसांवर आधी गोळ्या चालवल्या का, त्याच्यामुळे त्यांनी एन्काउंटर केलं का, हा प्रश्न महत्त्वाचा आहेच। याच्याबद्दलची चौकशी जरूर झाली पाहिजे, परंतु प्रमाणशीर स्वरूपात विरोध केला पाहिजे। म्हणजे माझ्यावर कोणीतरी चालून येत असेल तर माझ्यावर ज्या प्रमाणात त्यांनी अटॅक केलेला आहे त्याच प्रमाणात प्रतिरोध केला पाहिजे असं कायद्याचं तत्त्व आहे। त्यामुळे 5-6 पोलीस मिळून असं म्हणत असतील की आमच्या जीवाला धोका होता आणि म्हणून आम्ही याला मारलं तर ते अत्यंत हास्यास्पद ठरेल। एकीकडे हे सगळं बदलापूरचं प्रकरण जेव्हा बाहेर आलं त्याच्यावरती असंतोष आपण पाहत होतो, तेव्हा अशा पद्धतीची आत्ता या एन्काउंटरनंतर काही लोक भूमिका घेऊ शकतात की हे जे घडलं एन्काउंटर ते योग्य घडलं। या सगळ्या अशा प्रकरणांनंतर अशा प्रतिक्रिया जेव्हा येत असतील तेव्हा कायदा काय सांगतो? नाही, कायद्याचं राज्य असेल आणि कायदेशीरता आपल्याला आवश्यक वाटत असेल लोकशाहीमध्ये तर अशा प्रकारचा मृत्यू होणं हे कायद्याच्या परिस्थितीसाठी विदारक आहे आणि त्यामुळे कायद्याच्या प्रक्रियेतून न्यायिक प्रक्रिया होऊन त्या माणसाला न्यायालयाने शिक्षा दिली पाहिजे हे आवश्यक आहे।
स्वतःच कोणीतरी शिक्षा देणं किंवा त्यांनी शिक्षा करून घेण्यासाठी त्याची परिस्थिती आणि दबाव निर्माण करणं ही बेकायदेशीरता आहे. आपण कोणी बेकायदेशीरतेचं समर्थन करू नये असं मला महाराष्ट्रातल्या जनतेला सांगायचं आहे. आत्ता या सगळ्या प्रकरणात जेव्हा तुम्ही पुढे जाल ती काय नेमकी तुमची प्रक्रिया असणार? तुम्ही म्हणतात उच्च न्यायालयामध्ये जाणार, तर काय नेमकं सांगणार, काय नेमके मुद्दे मांडणार? आम्ही उद्या तातडीने एक पुरसीस मी आणि माझे काही सहकारी हे दाखल करू आणि त्यानंतर एखादी पिटिशन डिटेलमध्ये करण्याचा आमचा विचार आहे. पण उद्या तातडीने न्यायालयाच्या म्हणजे उच्च न्यायालयाच्या लक्षात आणून देणं की अशा प्रकारे संशयास्पद मृत्यू झालेला आहे आणि एका अत्यंत संवेदनशील केसमध्ये हे घडवून आणण्यात आलेलं आहे का याची चौकशी व्हावी अशी मागणी आम्ही उद्या करणार आहे. हे जे प्रकरण घडलं त्यानंतर तुम्ही एक फेसबुक पोस्ट केलेली आहे. काय नेमकं तुम्ही त्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं? मी आत्ता जे तुम्हाला सांगितलं तेच मी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलेलं आहे की न्याय मारून टाकणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि न्यायाची हत्या अशा प्रकारे केली जाऊ शकत नाही. परंतु शंकास्पद जे प्रश्न आहेत की त्याला बदलापूरच्या पोलीस स्टेशनमध्ये आरोपीला मध्येच का नेण्यात आलं, कुणाच्या आदेशावरून त्याला तिथे नेण्यात आलं, तिथे नेल्यावर त्याला काय सांगण्यात आलं, कोणत्या प्रकारचा दबाव आणण्यात आला का, आणि त्यानंतर त्याच्यासोबत किती पोलीस होते व्हॅनमध्ये आणि त्यांच्या किती जणांजवळ शस्त्र होते आणि तो जो ते म्हणतात की असं असं झाल्यामुळे एन्काउंटर केला, आमच्यावर त्यांनी हल्ला केला होता, तर तो हल्ला कशा प्रमाणातला होता या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मागणं आवश्यक आहे असं आम्हाला वाटते. अशा प्रकारच्या घटना जेव्हा घडतात तेव्हा अर्थात राजकीय त्याच्याकडे दृष्टिकोनातून पाहिलं जातं, सामाजिक दृष्टिकोनातून पाहिलं जातं. तुम्ही वकील क्षेत्रातही काम करता, सामाजिक क्षेत्रातही काम करता. सध्या या प्रकरणाकडे ज्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं आहे किंवा जी भूमिका घेतली जाते की हे जे घडलं आहे यात राजकीय हेतू आहे, राजकीय सूचनेनुसार घडलं आहे असं तुम्ही म्हणताय, तर असं सगळं जेव्हा घडतं आपल्याला कल्पना आहे की विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत, असं असताना हे घडतंय, किती या सगळ्या गोष्टीने पुढचं नॅरेटिव्ह बदलेल असं वाटतं तुम्हाला? सगळ्याच वेगवेगळ्या अँगल. नाही, राजकीय लोकांचा असा भ्रम झालेला आहे की काही प्रमाणात लोक या घटना काही दिवस चर्चेत आणतील आणि नंतर त्या विसरून जातील. त्यामुळे निवडणुकांच्या काही कालावधी असताना 1-2 महिन्याआधी हे प्रकरण घडून आणायचं आणि नंतर लोक हे विसरून जातील असं जर त्यांना वाटत असेल तर निर्भय बनोच्या माध्यमातून आमच्या ज्या सभा आता होणार आहेत तेव्हा आम्ही प्रत्येक वेळेस या गोष्टीची जाणीव करून देणार आहोत की भाजपशी संबंधित असलेली शाळा, त्यानंतर भाजपच्या संबंधित असलेल्या संचालक मंडळाला असलेला या केसमधील धोका आणि एकनाथ शिंदे गटातील एक तिथला स्थानिक राजकीय नेता ज्यांनी FIR हा पब्लिक केला होता असा त्याच्यावर आरोप आहे, अशा सगळ्या संदर्भात चौकशी झाली पाहिजे आणि ती चौकशी करणं हे अत्यंत निष्पक्षपणे प्रामाणिकपणे झालं पाहिजे. त्यामुळे हा एन्काउंटर झाला असेल तर याबद्दल महाराष्ट्रातली जनता सतत आता प्रश्न विचारत राहणार आणि निवडणुकीच्या माध्यमातून सुद्धा याचं उत्तर मागणार. अक्षय शिंदेच्या घरचे लोक जे आहेत ते असं म्हणतात की ते कधी त्याने फटाकडेही वाजवले नाही.